निर्गमनची पुस्तक याचा 19 अध्यायाचे ध्यान. या अध्यायामध्ये 25 वचन आहे. या 25 अध्यायामध्ये सीनै पर्वतवर देवाचे उतरणे त्या संदर्भामध्ये विशेष करून सांगण्यात आले. देवानं मोशेला सांगितले, देव सीनै डोंगरवर उतरून येणार आणि त्याच्यासाठी लोक कसे तयार असले पाहिजे. लोक तसेच देवासाठी तयार झाले. देवानं सांगल्याप्रमाणे तो सीनै डोंगरवर उतरून आले. इस्रायली लोक फार भयभीत झाले. इब्रीची पुस्तक त्याच्या 12व्या अध्यायामध्ये याचं वर्णन आपल्याला देतो. इब्रीची पत्र याचं 12व्या अध्यायाचे 18 वचन. स्पर्श यज्ञ वा पेटलेले अग्नी, धनधाकार, निबिड, कडोक, वादळ, कन्ह्याचे नद वा शब्दाध्वनी याच्या जवळ तुम्ही आला नाही. ती वाणी ऐकण्या विनंती केली की तिच्या योग्य आम्ही बरोबर अधिक बोलणे हो नाही. कारण पशु देखील डोंगरला शिवला तर त्यास दगडाने मारावे अशी जी आज्ञा ती त्यांचे सोसवले नाही. आणि जे दिसले ते इतके भयंकर होते की मोशे म्हणाला, मी अति भयभीत वा कंपित झालो आहे. इब्रीचे लेखक निर्गमनची पुस्तक याचा 19 अध्याय घेऊन त्याचे ध्यान केले. यासाठी या अध्यायाला घेऊन आरंभापासून ते शेवटीपर्यंत आपण बघितले तर फार गंभीरनं याचं वर्णन आपल्याला मिळतो. आपण 19 अध्यायाचे पहिल्या वचनपासून बघू. इस्रायली लोक मिस्र देशातून निघाल्यास 3 महिने झाले. त्याच दिवशी ते सीनैचे रानात येऊन पोचले. ते लोक मिस्र देशातून निघताना पहिल्या महिन्याच्या 15 तारीखला निघाले. इथं 3व्या महिन्याच्या 1 तारीखले पोचले. रफिदीम येथून निघाल्यावर जिथे होरेबच्या खडकातून पाणी निघाल्यानंतर आणि अमालेकी लोकांसोबत युद्ध होणं, हे दोन्ही गोष्टी आपल्याला रफिदीममध्ये दिसतो. रफिदीम येथून निघाल्यावर इस्रायली लोक कूच करीन सीनै रानात आले आणि हे सर्व क्षेत्र डोंगरच्या श्रेणीमध्ये आहे. आणि त्या लोकांचे प्रवास आरंभच आहे आणि देव त्यांच्या समोर राहून त्यांना चालवत आहे. तिथं त्याने डेरे दिले. पर्वतासमोर त्यांनी ताड दिला. तुम्ही यरुशलेममध्ये गेले आणि तिथं तुम्ही या सीनैच्या डोंगरला बघले तर ते डोंगर पूर्ण जळल्यासारखे दिसतो. इतर सर्व डोंगर तिथं फार ब्राईट दिसतो, पण हा डोंगर पूर्ण जळल्यासारखे दिसतो. देव मोशेला दर्शन द्यायचा अगोदर हा सीनै डोंगर पण इतर डोंगरसारखाच साधारणच असतो. पण देवानं गाढ अंधकारमध्ये अग्नीच्या द्वारा या डोंगरवर देवानं मोशेला दर्शन दिले. आणि देवाची उपस्थिती त्या डोंगरवर असताना लोक त्या डोंगरला स्पर्श केले तरी मरेन. याचा अगोदर आपण इब्रीची पत्री याचा 12 अध्याय 18 ते 21 वचनपर्यंत बघले होतो.
तेव्हा मोशे पर्वत चढून देवाकडे गेला. परमेश्वरानं त्याला पर्वतावरून हाक मारून सांगितले की, याकोबा वंशास हे सांग, इस्रायल लोकास हे विदित कर, मिस्रायाचे मी काय केले ते, व तुम्हा जसे काय गरुडाच्या पंखावर बसवून मी आपणाकडे कसे आणले आहे हे तुम्ही पाहिले आहे. देव इथे इस्रायली कुटुंबाचे वडील सोबत बोल म्हणत आहे आणि सर्व इस्रायलला याचा समाचार द्यासाठी मोशेला सांगून राहिले. देव इस्रायली लोकांना सांगितले का मिस्र देशातून त्या लोकांना कसे आणले. गरुड जसे आपल्या पिल्ल्याला आपल्या वर उचलून आणतो तसे मी न तुम्हाला तसेच आणले. इथं एक आत्मिक सत्य आहे, आपल्याला ते कळले पाहिजे. अन्य जातीचे विश्वासमध्ये आणि ख्रिस्ती लोकांच्या विश्वासमध्ये काय फरक आहे. याला फार सोपीनं एक पंडित नावाचे फ्रान्सिसनं सांगितले का मांजराची पकड आणि बंदराची पकड या दोन प्राणीचे उदाहरण सांगितले. बंदर आपल्या पिल्ल्याला आपल्या पोटाशी घेऊन आणि पिल्लू त्याला फार मजबूतीनं पकडते, तेव्हा तो एका झाडावरून दुसऱ्या झाडावर जातो. आणि तसे बंदर जात असताना त्याचा पिल्लू त्याला सोडल्यानंतर तो खाली येतो. म्हणजे ख्रिस्ताचे मत असेच असतो. ख्रिस्ती लोक पण असेच आपल्या परिश्रमनं आपल्या ताकदनं ते लोक पकडून असतो आणि ते लोक हात पण सोडतो. आणि बंदर एक स्थानपासून दुसऱ्या स्थानपर्यंत जंप करत असताना पिल्लू त्याला धरून राहतो आपल्या शक्तीनं आपल्या ताकदनं. पण मांजराची पकड असे नसते. मांजर आपल्या पिल्ल्याला त्याच्या गर्दनला धरून जिथं त्याला न्यायचे आहे तिथं तो घेऊन जातो. पण बंदराच्या पिल्ल्याची पकड स्वतःचा प्रयत्न आणि स्वतःच्या ताकदीनं तो पकडून असतो. मांजराची पकड म्हणजे ख्रिस्ती लोक आहे. ख्रिस्ती लोक देवावरत विश्वास करतो आणि ते लोक स्वतःच्या आपल्या कामाच्या द्वारा किंवा प्रयत्नाच्या द्वारा त्यांची पकड नसतो, त्यांची पकड विश्वासच्या द्वारा असतो. याच विश्वासच्या द्वारा देवाची कृपा त्यांच्यावर होतो आणि देवच सर्व कार्य करतो. एक मांजर आपल्या पिल्ल्याला जसे धरून घेऊन जातो तसेच देव आपल्या लेकरांना घेऊन जातो आणि त्याच्यामध्ये देवाचे लेकराचे काहीच प्रयत्न नसते. तारणमध्ये विश्वासी लोकांचे यत्न नसते. तसेच इतर धर्मामध्ये स्वतःच्या प्रयत्नाच्या द्वारा स्वर्गाच्या राज्यामध्ये जातो त्यांचे असे विश्वास आहे. तसेच गरुड आपल्या पिल्ल्याला आपल्या पाठीवर घेऊन नेतो आणि पिल्ले लवत नाही. त्याचे पिल्ले सुरक्षानं येतो आणि त्याचे कारण गरुड आहे. देवाच्या द्वारा ते लोक हेब्रोन पासी आले आणि देवाच्या द्वाराच ते लोक सिनेमध्ये आले. मिस्र देशामधून सोडवण्यामध्ये इस्रायली लोकांचे काहीच हात नाही. मोशेचं बल नाही, फक्त देवाची कृपा आणि अनुग्रह आहे. फक्त देवाचे सामर्थ्यच प्रदर्शन आहे. तसेच एक व्यक्तीचे तारण झाले पाहिजे म्हटले तर वधस्तंभावरचे
येशूचे कार्याच्या द्वाराच त्याचे रक्षण होतं आणि अजून दुसरा काहीच मार्ग नाही. देवाचे अनुग्रहाचे द्वार हाच तारण आहे. इफिसीची पत्री याचा 2 अध्याय 8 वचन आपल्याला साक्षी देतो. हे मनुष्याच्या द्वारा नसते, यासाठी कोणताच मनुष्य घमंड नाही केले पाहिजे. मीनं चांगले कार्य केले, मीनं दानाचे कार्य केले, मीनं पुण्याचे कार्य केले, यासाठी मी स्वर्गाच्या राज्यामध्ये जाणार असे कुणाला सांगायचे अनुमती नाही. कोणत्याच मनुष्याचा कार्याचा द्वारा स्वर्गाचा राज्य देण्यात नाही येणार. येशू ख्रिस्तावर विश्वास करण्याचे द्वारा एक मनुष्याचे पापांची क्षमा होतो आणि त्याच्या द्वाराच तो स्वर्गाच्या राज्यामध्ये प्रवेश करतो. इथं देव त्या लोकांना कनान देशामध्ये कसे नेणार, म्हणजे एक गरुड आपल्या पिल्ल्याला आपल्या पाठीवर जसे घेऊन जातो तसे इस्रायली लोकांना घेऊन जातो म्हणत आहे. यासाठी हे सर्व तुमच्याद्वारा नाही झाले, हे माझ्याद्वारा झाले आहे आणि मीनं तुम्हाला निवडले याच्या द्वारा झाले आहे. माझ्याद्वारा तुम्हाला सुटका मिळाला, माझ्याद्वाराच तुम्ही सोडवण्यात आले आणि माझ्याद्वाराच तुम्ही कनान देशामध्ये पोचवण्यात येणार. माझ्याद्वाराच तुम्ही कनानला स्वतंत्र करणार. मिस्राईंचे मी काय केले ते वा तुम्हास जसे काय गरुडाच्या पंखावर बसून मी आपणाकडे कसे आणले आहे तुम्ही पाहिले आहे. म्हणून आता तुम्ही खरोखर माझी वाणी ऐकल आणि माझा करार पाळाल तर सर्व लोकांमध्ये माझा खास निधी व्हाल. सर्व पृथ्वी माझी आहे. कधी हे सर्व घडणार? पहिली गोष्टी, मी सांगलेले प्रत्येक गोष्टीचे चांगले तुम्ही ऐकले पाहिजे. आणि दुसरी गोष्टी, मीनं दिलेले करार याविषयी तुम्ही आज्ञा पालन केले पाहिजे. देवाचे वचन ऐकले पाहिजे आणि देवानं दिलेले नियमवर विश्वास केले पाहिजे आणि आज्ञा पालन केले पाहिजे. याच्याद्वारा तुम्ही माझे लोक आहे संपूर्ण जगामध्ये माहीत होणार. तुम्ही माझ्यावर विश्वास करण्याच्या द्वारा आणि तुम्ही या जगामध्ये माझे नियम ऐकण्याच्या द्वारा माझे राज्य या जगामध्ये स्थापित होणार. जगामध्ये असलेले लोकांना फरक माहीत पडतो. देवाचे लोक का आहे, देवावर विश्वास करणारे लोक कसे असते हे जग माहीत करून घेणार. पण तुम्ही मला याजक राज्य पवित्र राष्ट्र व्हाल. तुला इस्रायल लोकास सांगव्याचे ते हेच. मोशेसोबत देव इथं स्पष्टानं बोलून राहिले. आपला देव आपल्यासोबत स्पष्टानं बोलतो. प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो, देवाची गोष्टी आपण श्रद्धेनं ऐकले पाहिजेत. तेव्हाच आपण देवाचे लेकरं होतील आणि तेव्हाच आपण देवाचे प्रजा होतील आणि तेव्हाच आपण देवाचे राज्य होतील. इस्रायली लोकांना देव एक राष्ट्र देऊन राहिले. देव त्यांच्याद्वारा एक राष्ट्राचे निर्माण करत आहे आणि त्या राज्याचा देवच राजा होणार आहे. देवच त्या लोकांना आर्थिक रीतीनं वाढवणार आहे. देवच त्या लोकांचे बरे करणार आहे. देवच त्या लोकांची सरकार होणार आहे. इस्रायली लोक शमूएलच्या पुस्तकामध्ये म्हटले का आम्हाला राजा पाहिजे आणि सिनै पर्वतापासून तर शमूएलचे पुस्तकपर्यंत देवच इस्रायली लोकांचे राजा होते. याला आपण
थिओक्रसी म्हणतो. थिओक्रसी म्हणजे दैवीय पालनपोषण. देवच त्या लोकांच्या मधामध्ये राहून त्यांचे पालन पोषण सर्व काय देवच बघून घेतले. त्या लोकांना अन्न देऊन पालन पोषण करणारा देवच आहे. त्या लोकाला युद्धामध्ये त्यांची सुरक्षा करणारा देवच आहे. देव त्या लोकांसोबत म्हणत आहे, तुम्ही माझी वाणी ऐकून माझे मागे चालीन तर या जगामध्ये असलेले समस्त देशामधून तुम्हीच माझे लोक होणार. निर्गमनची पुस्तक याचा 19 अध्याय 6 वचनमध्ये देव म्हणतो का समस्त पृथ्वी माझीच आहे. याच्यावर तुम्ही एक वेळा विचार केले पाहिजेत. समस्त पृथ्वीचे देवच स्वामी आहे आणि देवानं समस्त पृथ्वीचे विभाजन करून सर्व देशाला दिले आहे. नोहाचा काळामध्ये जलप्रलयाच्या नंतर त्याचे पुत्र शेम, हाम आणि यापेत त्या लोकांच्या द्वाराच वंशाचे निर्माण झाले आणि त्या त्याच द्वारा संपूर्ण जगामध्ये लोक आले. यासाठी त्या लोकांमध्ये जे लोक होते कोणते देशामध्ये असले पाहिजे, कोणती भूमी त्या लोकांना मिळाले पाहिजे, हे निर्णय देवानंच घेतले. उदाहरणासाठी अशूर लोकांना अशूरचा भाग दिले आणि सेईर लोकांना एसावच्या वंशाला सेईरचा भाग दिले. याबुसी लोकांना दिलेले कनानचा भाग देवानं यबुसी लोकांना काढून इस्रायली लोकांना दिले. म्हणजे समस्त भूमी देवाचीच आहे आणि त्याच्यावर देवाचेच अधिकार आहे. या जगामध्ये असलेले प्रत्येक प्राणी त्याचेच आहे. या जगामध्ये असलेले सोनं आणि चांदी देवाचेच आहे. हग्गईच्या पुस्तकमध्ये देवानं म्हटले, सोनं माझंच आहे आणि चांदी माझेच आहे. यासाठी समस्त भूमी देवाचीच आहे आणि समस्त भूमीवर असलेले मनुष्य देवाचेच आहे. यासाठी समस्त जगामध्ये प्रत्येक मनुष्य त्याच्या हाताच्याच खाली आहे. प्रत्येक मनुष्य देवाला माहीत आहे. अजून सांगतो म्हणलं तर प्रत्येक मनुष्याचे केस किती आहे देवानं मोजून ठेवले आहे. यासाठी देव समस्त पृथ्वी माझीच आहे तर क्लेम करून राहिले. यासाठी हे पृथ्वी माझी आहे, हे जमीन माझी आहे असे म्हणणारा आपण कोणीच नाही, कारण सर्व काही देवाचेच आहे. कारण देव सृष्टी करता आहे. आदिमध्ये देवानं आकाश आणि पृथ्वीची रचना केली आहे. देवानंच मनुष्याची सृष्टी केली. यासाठी देवानं इस्रायली लोकांना नियम दिले का पृथ्वी जमीन विकायची नाही. यासाठी प्रत्येक 50 वर्षामध्ये जमीनला सुटका मिळतो आणि जे जमीन ज्याची असतो ते परत त्याचीच होतो. यासाठी या जगामध्ये असलेला प्रत्येक मनुष्य त्याचेच आहे आणि या जगामध्ये जे काय आहे ते सर्व देवाचेच आहे. यासाठी अनेक जातीमधून देवानं इस्रायली लोकांना निवडून आपली नीच प्रजा बनवले. कारण देवाचे पुत्र याच जातीमधून आले पाहिजे आणि समस्त जातीचे तारण झाले पाहिजेत. यासाठी समस्त देशाला देव आशीर्वाद करायसाठी देवानं अब्राहमला निवडले. अब्राहमला निवडून मिस्र देशामध्ये नेले आणि मिस्र देशातून त्याची संतान कनान देशामध्ये आणले. देव त्या लोकांना कनान देशामध्ये आणल्यानंतर
ताऱ्यांची योजनाला त्यांच्यावरत प्रगट केले का या जगामध्ये त्याचे पुत्र येणार आणि लोकांना त्यांच्या पापापासून त्यांना सुटका देणार. देव आध्यात्मिक रीतीनं लोकांना सुटका द्यासाठी आणि त्याच्या तारांचा हे भौतिक उदाहरण फार चांगले आहे. मोशेनं येऊन लोकांच्या वडिलास बोलवले आणि परमेश्वराचे जे वचन त्यास निवेदन करण्याची आज्ञा केली होती ती सर्व त्यानं त्यांच्या पुढं मंडळीला. मोशे देवाचे प्रवक्ता होते. मोशे देवाची एक गोष्टी कमी नाही करायचे, अनेक गोष्टी जास्त नाही करायचे, जसे असते तसेच सांगायचे. पवित्र शास्त्रामधून कोणीच काहीच केव्हाच काढले नाही पाहिजे. हे देवाचे वचन आहे, आपण तसेच सांगितले पाहिजेत. तेव्हा सर्व लोक मिळून म्हणाले, परमेश्वरानं सांगितले आहे ते सर्व आम्ही करू. मोशेनं लोकांचा हा जबाब परमेश्वर सादर केला. मग परमेश्वर मोशेला म्हणाला, पहा बघा इथे मोशे जे देवानं सांगितले ते लोकांना जाऊन सांगितले आणि जे लोक म्हटले तेच गोष्टी देवाला जाऊन सांगितले. देव इथं डायरेक्टली लोकांसोबत नाही बोलले, देव आपले प्रवक्ताच्या द्वारा बोलले. हिब्रीची पुस्तक याचा 1 अध्याय 1 वचनमध्ये पूर्व काळामध्ये देव नाना प्रकारनं बोलले. त्याच्यानंतर तो पितरांस बोलला आणि त्याच्यानंतर तो प्रवक्ताच्या द्वारा बोलला आणि या दिवसामध्ये तो आपल्या पुत्राच्या द्वारा बोलत आहे. जुन्या करारामध्ये देव आपल्या प्रवक्ताच्या द्वारा बोलत आले. मग परमेश्वर मोशेला म्हणाला, पहा मी घन मेघा तुझ्याजवळ येतो, म्हणजे मी तुझ्याशी बोलेन ते लोकांचे कानी पडेल आणि मग त्यांचे सर्वदा तुझ्यावरी विश्वास बसेल. मोशे लोकांचे म्हणणे परमेश्वर विधित केले. आज जगामध्ये ख्रिस्ती लोक, यहुदी लोक आणि मुस्लिम लोक या लोकांची जनसंख्या फार आहे आणि कम्युनिस्ट देश आणि हिंदू या देशांना सोडून असलेले सर्व लोक मोशेवर विश्वास करतो. यहुदी लोक मोशेचे धर्मशास्त्र तोराला त्याचे अनुकरण करतो. मोहम्मदी लोक मोशेच्या धर्मशास्त्राला अंगीकार करतो. ख्रिस्ती लोक मोशेच्या धर्मशास्त्राला ख्रिस्तामध्ये पूर्ण झाले असे विश्वास करतो. यासाठी मोशेचे लीडरशिप शाश्वत म्हणजे हमेशा राहण्यासाठी कारण काय आहे, फक्त देवानंच मोशेला अनुमती दिले सिने डोंगर पर्वतवर त्याच्यासोबत बोलायचे. मोशे 40 दिवस उपवास राहून देवासोबत त्या डोंगरवरती राहून गेले. यासाठी इथं अद्भुत कार्य काही म्हणजे एक मनुष्य देवासोबत तिथे राहून गेले. मोशे डोंगरवरून आल्यानंतर त्याचं मुख चमकत होते आणि लोक त्याच्याकडं बघू नाही शकले. त्या लोकांना आपले तोंड लपवले. त्या काळामध्ये मोशेची महिमा कमी असताना ते लोक नाही बघू शकले आणि त्याचे तेज सूर्यापेक्षा अधिक असतो. यासाठी सीनेवरच्या डोंगराचा अनुभव फक्त मोशेलेच आहे, इतर कोणालाच नाही. पण जे काय मोशेसोबत सीने डोंगरवरत घडले ते लोकांना बघितले आणि लोक त्याच्यावर विश्वास ठेवतील. मोशे सारखे प्रवक्ता इस्रायलमधून आपल्याला कोणीच नाही दिसत. मोशेनं येशू ख्रिस्ताचे वाणी केले का तुम्हामधून माझ्यासारखेच आणि माझ्याहून मोठे प्रवक्ता येणार.
पेंतिकोसच्या दिवशी पेत्रानं याविषयी लोकांना सांगितले आणि लोकांना त्याच्या संदेशावर विश्वास केले. मोशेला सर्व लोक एक मनानं उत्तर देऊन राहिले का आम्ही देवाची गोष्टी ऐकेन. इस्रायली लोक सर्व एक हो निर्णय घेतले का आम्ही देवाची गोष्टी ऐकेन. तेव्हाच देव त्या लोकांना प्रत्यक्ष द्यासाठी समोर आले. यासाठी देव काहीच लोकांवरत जबरदस्तीनं नाही ठेवत. यासाठी ते लोक सहमत झाले. देव त्यांच्या समोर आले. त्या लोकांना अंगीकार केले आहे म्हणून त्याच्या जीवनात देव कार्य केले. परमेश्वर मोशाला म्हणाला, तू लोकांकडे जा आणि त्यास आज आणि उद्या पवित्र कर आणि त्यांना आपले वस्त्र धुवाय सांग. तिसऱ्या दिवशी येईन तोवर त्यांनी तयार राहावे, कारण तिसऱ्या दिवशी सर्व लोका देखता परमेश्वर सिने पर्वतवर उतरेल. इथं परमेश्वर देव भौतिक रीतीनं प्रत्यक्ष होऊन राहिले. देवाला कोण आणि कधीच देवाला बघू शकणार नाही. निर्गमनची पुस्तक याच्या 33 अध्याय 22 वचन आपल्याला साक्ष देतो. तिमोथीची पुस्तक याचा 6 अध्याय 19 वचन आपल्याला सांगतो का देवाला कोणी कधीच कुठंच नाही बघितले. योहान याचा 1 अध्याय 18 वचन सांगतो का कोणी कधीच देवाला पाहून जिवंत नाही राहिले. म्हणजे देव इथं स्वतःला प्रत्यक्ष करणं म्हणजे तो स्वतःला कमी करून त्यांच्या समोर प्रत्यक्ष होऊन राहिले. यासाठी देव त्यांना दिसासाठी गाढ अंधकारला समोर ठेवले. गाढ आभाळ म्हणजे गाढ अंधकारमधून आणि उत्पत्तीचे पुस्तक याचा 15 अध्यायामध्ये देव अब्राहमसोबत बोलताना गाढ अंधकारला समोर ठेवले. तसेच राजाच्या पुस्तकामध्ये आणि इतिहासाच्या पुस्तकामध्ये सोलोमननं मंदिर बनवल्यानंतर देव गाढ अंधकारला समोर ठेवले. येशू ख्रिस्त वधस्तंभावर असताना 12 वाजतापासून तर 3 वाजेपर्यंत फार गाढ अंधकार होते. यासाठी देव प्रत्यक्ष देत असताना गाढ अंधकारला समोर ठेवते, नाहीतरी त्याच्या प्रकाशनं लोक मरून जातो. त्याचे संपूर्ण प्रकटीकरण झाले तर कोणीच वाचत नाही, सर्व लोक मरून जातो. यासाठी तो गाढ मेघामधून येत असताना तिथं अग्नी जळत असलेली फार मोठी अग्नी दिसत असतो. तर बघा, देवाला भेट करायचे आहे म्हणजे त्या लोकांना 3 दिवसाची तयारी केली पाहिजे मिळायसाठी. स्वतःला 3 दिवसामध्ये शुद्ध करा, पवित्र करा. म्हणजे स्वतःला संसारचे धर्म आहे त्याच्यापासून स्वतःला वेगळे करून घेणे. तसेच इतर लोकांच्या संबंधापासून दूर असणे आणि तसेच आपल्या स्वतःच्या वस्त्राला धुवून घेणे. स्वतःला अलग करणे म्हणजे 72 घंटे स्वतःला अलग करणे आणि स्वतःला पवित्र करणे आणि पवित्र ठेवणे. तू लोकांसाठी सभोवताली मर्यादा आखून लोकांस सांग, सांभाळ, पर्वतावर चढू नका, त्याचे सीमेला शिव देखील नका. जो कोणी पर्वतास स्पर्श करील तो खास आपल्या जीवास मुकेल. कोणी आपला हात त्यास लावू नाही.
लावील तर त्यास दगडमार कराव किंवा बाणीनं विधावे. तो पशु असो किंवा मनुष्य असो, त्याला जिवंत ठेवू नाही. सिंहाचा दीर्घ नद होईल तेव्हा लोकांना पर्वतापाशी यावे. मोशे पर्वतावरून उतरून लोकांकडे खाली आला. त्यानं लोकांस पवित्र केले आणि त्यांनी आपले वस्त्र धुतले. देव इथं बोलत असताना सर्वांसोबत देव बोलायसाठी देव सर्वांना इथं तयार करून राहिले. त्यानं लोकांस सांगितले की तिसऱ्या दिवशी येईल तोवर तयार असा. स्त्री स्पर्श करू नका. तिसऱ्या दिवशी उजडताच मेघगर्जन झाले वा वीज चमकू लागल्या. पर्वतावर घनमेघ आले वा प्रचंड सिंहाचा नद होऊ लागला. तेव्हा छावणीतील सर्व लोक थरथर कापू लागले. यासाठीच कोणताच माणूस कधीच देवाले बघून जिवंत नाही राहिले सांगण्यात येतो. मनुष्य त्याला बघेल तरी मरेन. आणि उत्पत्तीची पुस्तक 32 अध्यायामध्ये याकोबनं हेच गोष्टी म्हणले का मीनं देवाले बघले तरी मी जिवंत आहे. शास्त्रेच्या पुस्तकमध्ये मनोवा म्हटले का आपण देवानं बघितले आता आपण मरून जाणार. यासाठीच कधीच कोणी देवाला बघू नाही शकणार. मग देवाला कोण बघितले? योहान याचा 1 अध्याय 18 वचनमध्ये सांगतो का येशू ख्रिस्तानं देवाला बघले. फक्त येशू ख्रिस्तानंच देवाला बघितले आणि येशू ख्रिस्तानंच या जगामध्ये देवाला प्रगट केले आणि त्याची महिमाला प्रगट केले. येशू ख्रिस्त मनुष्याचे रूप धारण करून या जगामध्ये आले आणि त्या देहामध्ये देवाचे वास होते. मोशेनं लोकांस देवाच्या दर्शनासाठी छावणीतून बाहेर आणले आणि ते पर्वताच्या ताडजवळे उभे राहिले. परमेश्वर अग्नीच्या ठाई सीनै पर्वतावर उतरला म्हणून तो सर्व धूममय झाला. भट्टीच्या धूरसारखा त्याची धूर वर चलला व सर्व पर्वत थरथर कापू लागला. पर्वत स्थिर राहते, पर्वत कसे तर कापू लागले. मोशे बोलत असताना देव आपल्या कंठाच्या स्वराच्या द्वारा मोशेला उत्तर दिले. निर्गमनची पुस्तक याचा 20 अध्याय 19 वचनमध्ये म्हणतो, इस्राईल लोक मोशे देवासोबत तूच बोल, आम्ही बोलले तर मरून जाणार. तू आमच्याशी बोलशील तर आम्ही ऐकेन, देव आमच्याशी बोलीन तर आम्ही मरून जाणार. रणसिंहाचा शब्द अधिक होत गेला. तेव्हा मोशे बोलू लागला आणि देव त्याला आपल्या वाणीनं उत्तर देत गेला. परमेश्वर पर्वताच्या शिखरवर उतरून मोशे सीनै पर्वताच्या शिखरवर बोलवले तेव्हा तो वर गेला. परमेश्वर मोशेला म्हणाला, खाली जाऊन लोकांस तक्ती दे, नाहीतर ते मर्यादा ओलांडून काय आहे ते पाव्यास परमेश्वर आहे तिकडे यावेचे वा त्यांच्यापैकी बहुतेक मरवायचे. मोशे सोबत बोलणारा कोण आहे? आणि तो देव म्हणत आहे का मी लोकांवर जाऊन पडणार? हे काय? येशू ख्रिस्त प्रभू कोण आहे? तो संपूर्ण मानव आहे आणि संपूर्ण देव आहे. इथं तुम्ही लक्ष देऊन ऐका. मोशे समोर उभे होऊन एक व्यक्ती इथं बोलून राहिले ना, आणि मग तो म्हणतो का होऊ शकते का तो त्यांच्यावर तर जाऊन पडून मारेन त्यांना. इथं 24 वचनमध्ये बघा, तेव्हा परमेश्वर त्याला म्हणाला, तू उतरून खाली जा, नंतर तू तुझ्याबरोबर अहारोनसवर यावे. याजकांनी व लोकांना मर्यादा उल्लंघन परमेश्वर आहे तिकडं येतं काम नाही आले तर त्यास परमेश्वर ताडण करील.
परमेश्वर देव त्यांच्यावर जाऊन पडणार म्हणणारा परमेश्वर देवच आहे. परमेश्वर इथे म्हणून राहिले का परमेश्वर त्यांच्यावर तर जाऊन पडणार आहे. इथे पिता आणि पुत्र आहे. परमेश्वर त्यांच्यावर तर जाऊन पडणार म्हणजे कोणीच कधीच केव्हाच परमेश्वराला बघितले नाही. जुन्या करारमध्ये संपूर्ण रीतीनं प्रत्येक वेळा मनुष्याच्या समोर प्रत्यक्ष होणारा परमेश्वर देव येशू ख्रिस्तच आहे आणि तो महिमामय शरीरच्या द्वारा त्यांच्या समोर प्रगट झाले. जुन्या करारमध्ये स्वर्गदूताच्या स्वरूपामध्ये प्रत्यक्ष होणारे आणि परमेश्वराच्या नावानं प्रत्यक्ष होणारे येशू ख्रिस्तच आहे. आदामपासून तर जुन्या करारमध्ये भक्त लोकांच्या समोर प्रत्यक्ष होणारा येशू ख्रिस्तच आहे. जुन्या करारमध्ये परमेश्वर यहोवा देवाच्या नावानं प्रत्यक्ष होणारा येशू ख्रिस्तच आहे, कारण देवाला कोणी कधी कुठंच बघितले नाही. तसेच मोशे मिस्र देशातून निघून मिधानले गेले आणि मिधानमधून मिस्र देशामध्ये जात असताना 17 मध्ये परमेश्वर देव त्याच्यावर तर पडणार होते. ज्या देवानं मोशेला कन्व्हेन्स केले आणि त्याला तयार केले मिस्र देशामध्ये जायसाठी, आणि पिता परमेश्वर, पुत्र परमेश्वर, पवित्र आत्मा परमेश्वर एकच आहे. अब्राहम आणि लोतच्या काळामध्ये अब्राहमला दर्शन दिल्यानंतर लोत सदोम आणि गमोरामध्ये असताना आकाशातून यहोवानं अग्नी आणि गंधकची वर्षा केली. पृथ्वीवर यहोवा, आकाशामध्ये यहोवा हे का आहे? यासाठी पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा एक आहे, पण तिघ एकच आहे. आणि हे पवित्र शास्त्राचे रहस्य आहे आणि हे आपण समजून घेतले पाहिजेत. परमेश्वर देव आहे आणि त्याचे वचन त्याचे पुत्र आहे आणि वचन दिसत नाही, पण हे वचन योहान शुभवर्तमान याचा 1 अध्यायामध्ये वचन देह धारण झाले आणि मनुष्यामध्ये वास केले. जे काय आपल्याला दिसले आहे त्याला आपण स्पर्श केले आहे आणि विश्वास केले आहे असे योहाननं सांगितले. आधीमध्ये वचन होते, वचनच देव होते आणि वचन आपल्याला दिसत नाही पण आपल्याला ऐकू येतो. यासाठी वचन आपल्याला ऐकू येतो आणि वचन देह धारण केले आणि हेच वचन जुन्या करारमध्ये मोशेला दर्शन दिले. देवाचे दूत बनून बोलणारे तोच आहे. इस्रायलचे 70 लोक त्याच्यासोबत बसून जेवण केले. हे अद्भुत रहस्य पवित्र शास्त्राच्या द्वारा आपल्याला सांगण्यात आले, याच्यावर आपण विश्वास केले पाहिजेत. मोशे लोकांना जाऊन सांगितले का तो यहोवा परमेश्वर आहे, तो तुमच्यावर तर पडेल. यासाठी तुम्ही या डोंगरची सीमा पार करून इकडं नका यावे. तुम्हाला एक गोष्टी मी सांगते, धर्मशास्त्र 20 अध्यायामध्ये देण्यात आले. या लोकांचे प्रवास आरंभ झाले 1 महिन्याच्या 15 तारीखला वलांडाच्या सणामध्ये. या लोकांना धर्मशास्त्र कधी मिळाले? हे लोक 15 तारीखला निघाले तर 14 तारीखच्या रात्री या लोकांना वलांडाचा सण साजर केले होते. हिब्री कॅलेंडरच्या अनुसार 29 तारीख झाल्यानंतर 5-7 दिवसाची ते लोक गिनती करतो. तसेच आपण गणित केले तर
50व्या दिवशी त्या लोकांना धर्मशास्त्र देण्यात आले. वल्हांडाच्या सणापासून तर पेंतिकोसचा दिवस म्हणजे 50 दिवस झाले. ते लोक प्रवास करून 50 दिवसामध्ये इथं आले. पहिल्या महिन्याच्या 15 तारीखपासून ते तिसऱ्या महिन्याच्या 15 तारीखपर्यंत 45 दिवस झाले. देव त्यांच्या समोर प्रत्येक शोभाचा अगोदर त्या लोकांना 3 दिवस स्वतःला तयार केले होते. म्हणजे 50व्या दिवशी पवित्र शास्त्र देण्यात आले. यासाठी धर्मशास्त्र द्यासाठी देव त्या लोकांना तयार करून राहिले. इथं 19वा अध्याय संपतो.